अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. हे महाबाहो अर्जुना, जर तू असा विचार करत असशील की आत्मा नेहमी जन्म घेतो आणि नेहमी मरतो, तरीही तुला शोक करायला नको. कारण हे सत्य आहे की आत्मा नित्य आहे, तो नाश पावत नाही. असा या श्लोकाचा मराठीतला अर्थ आहे. भगवंत प्रत्येक श्लोकातून अर्जुनाला जीवनाचं सार म्हणजेच शिकवण देतात. तशीच शिकवण ते आपल्यालाही देतात. या श्लोकातून भगवंतांना हे सांगायचं आहे की जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस काय करतो, तर त्या संकटाशी स्वतःला जोडतो, त्याच्यात अडकतो. पण भगवंत सांगतात, तू त्या संकटाचा भाग नाहीस, तू त्यापेक्षा मोठा आहेस. हीच गोष्ट मनाला नवीन दिशा देते. त्यानंतर दुःख ही भावना आहे, त्याला नाकारू नये. पण त्यात बुडून राहिलं तर आपण स्वतःचं नुकसान करतो. म्हणून शोक मान्य कर, पण त्यावर थांबू नकोस. पुढे जाण्याची शक्ती तुझ्यातच आहे. प्रत्येक दिवस नवा असतो. परिस्थिती बदलते, लोक बदलतात, पण तुझं अस्तित्व, तुझी अंतर्गत शक्ती कायम राहते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती तात्पुरती आहे हे समजून तिचा स्वीकार कर. याचाच अर्थ भगवंत इथे सांगतायत की जीवन बदलतं, तू त्यासोबत बदलायला शिक. मृत्यू, तोटा किंवा अपयश याची भीती मनाला अस्थिर करते. आत्म्याचा विचार केल्यावर ही भीती कमी होते आणि मन शांततेने पुढे विचार करू शकतं. म्हणूनच भीतीवर मात कर, असं मनुष्याला भगवंत सांगतात. आपण स्वतःला दोष देतो, मी का नाही सांभाळू शकलो. भगवंत सांगतात की ही भावना ही क्षणिक आहे. त्यावर दयाळूपणा ठेव आणि इतरांनाही समजून घे. हा संयम आपण ह्याच्यातून शिकू शकतो. त्यात जर सांगायचं झालं तर परिस्थिती तात्पुरती आहे, पण तुझं अस्तित्व आणि सामर्थ्य कायम आहे. मन शांत ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि जीवनातील प्रत्येक क्षण स्वीकारून पुढे जा. अशी शिकवण भगवंत इथे आपल्याला या श्लोकातून देत आहेत. आणि ही शिकवण आपल्या जीवनाला स्थिरता, आत्मविश्वास आणि मानसिक ताकद देते. हाच जगण्याचा मार्ग आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.